श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता आपली जे 10वी 12वीची परीक्षा चालू आहे तर त्या मुलांसाठी आपण एक खास सेवा आणली. तर काय होतं, बऱ्याच वेळा आपले मुलं खूप अभ्यास करतात, खूप पाठ करतात, खूप असे त्याच विचारत राहतात. त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा त्यांना आठवत नाही. परीक्षेला बऱ्याच वेळा काय होतं, सगळं माहिती असतं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत असतात, पण परीक्षेला उत्तर लक्षात आठवत नाही. तर असं बऱ्याच मुलांचं होतं. हुशार मुलांचं होतं, साधारण मुलांचं होतं किंवा मठ्ठ मुलांचं पण होतं. हे सगळ्यांचंच होतं. हे 10वी 12वीचे विद्यार्थी असो किंवा 1ली ते 10वी असो, 1ली ते ग्रॅज्युएशन, पूर्ण डिप्लोमा डिग्री, त्यानंतर तुमची MPSC कुठलीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेत उपयोगी होणारा हा मंत्र आहे. तर हे प्रत्येकाला असं होतं, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत होतं, PhD वाल्यांना सुद्धा होतं, हे सर्वांना होतं. तर आज आपण त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणले. तर आपण काय करायचं बघा, जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपल्याला एक मंत्र रोज आपल्या मुलांना म्हणायला लावायचं आहे 11 वेळा. आपल्याला आपल्या मुलांना हा मंत्र 11 वेळा रोज म्हणायला लावायचा आहे. सकाळी जर अंघोळ झाल्यानंतर आपल्या मुलांना परीक्षा आहे तर रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर 11 वेळा हा मंत्र म्हणायला लावा. त्यानंतर पेपरला गेल्यानंतर समजा ते लिहिताय आणि मध्येच त्यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही, तर त्यांनी त्यावेळेस तो मंत्र 5 वेळा मनात म्हणायचा आहे. तर मनात 5 वेळा म्हटलं की जो प्रश्न तुमच्या मुलं विसरलेले होते तो त्यांना लगेच आठवेल. अशी प्रभावी सेवा आहे. तर आज आपण तो मंत्र बघणार आहे. मंत्र असा आहे, मोरी सुधारही सो सब भांती, जासू कृपा नाही कृपा अघाती. असा हा हिंदीतला मंत्र आहे. हा मंत्र अगदी प्रभावी आहे. हे आपण आपल्या मुलांकडनं रोज 11 वेळा म्हणून घ्या आणि त्यांना म्हणजे तो तोंडी पाठ झाला की पेपरच्या वेळेस सुद्धा त्यांना जेव्हा सांगा, जेव्हा तुम्हाला हा एखादा प्रश्न आठवणार नाही, आडेल, तर त्यावेळेला, कारण तुम्ही जेव्हा अभ्यास केलेला असेल, तुम्ही तो प्रश्न वाचलेला असेल, त्याचं उत्तर वाचलेलं असेल, पाठ केलेला असेल आणि तुम्हाला ऐन परीक्षेला आठवत नसेल तर त्याच्यासाठी सेवा. नाहीतर तुम्ही म्हणाल मी प्रश्नच नाही पाठ केला आणि वाचलंच नाही तरी पण मला यायला पाहिजे, तसं होत नाही. कुठलेही देव पलंगावर देत नाही, दे रे हरी पलंगावर, असे होत नाही. त्यामुळे आपण जर अभ्यास केलेला असेल तर तो प्रश्न आपल्याला परीक्षेला नक्की आठवेल. तर हा मंत्र आपल्याला परीक्षेला प्रश्न आडला तर त्याच्यासाठी 5 वेळा म्हणायचा. आपल्याला इंटरव्ह्यूला जरी आपले मुलं जात असेल तर त्यांनी सुद्धा ह्या मंत्राचा रोज 11 वेळा जप करायचा किंवा 1 माळ जप करायचा आहे. तर आपण पुन्हा मंत्र ऐकू. मोरी सुधारही सो सब भांती, जासू कृपा नाही कृपा अघाती. हा असा मंत्र आहे. हा मंत्र आपण आपल्या मुलांकडनं अवश्य म्हणून घ्या. यामुळे काय होईल, आपल्या मुलांना सगळ्याचे सगळे प्रश्न येतील परीक्षेला. अशी अगदी छोटीशी होती ही माहिती, पण ही खूप महत्त्वाची होती आणि आता सध्या त्याची खूप गरज आहे. आपल्याला सर्वांना माहिती की आपल्या मुलांच्या आता बोर्डाची परीक्षा आहे, त्यानंतर कॉलेजच्या डिग्रीची, डिप्लोमाची, ह्या सगळ्या आता परीक्षा आपल्या लागोपाठ होत राहतात. त्यानंतर आपल्याला त्याच वेळेला काय होतं, अगदी एखादा प्रश्न आठवत नसले तर आपले मुलं खूप गोंधळतात आणि जो प्रश्न आठवतोय तो पण त्या प्रश्नाचा विचार करतात, ज्याच्यात जो आठवत नाही त्याचा विचार करत राहतात आणि जो आठवतो मग तो पण विसरून जातात. तर म्हणून आपण आपल्या मुलांसाठी ही सेवा आपण आपल्या मुलांकडनं करून घ्या. रोज सकाळी 11 वेळा हा मंत्र पेपरला जायच्या अगोदर घरी म्हणून घ्या आणि नंतर पेपरला पण म्हणायला सांगा. असं आपली ही अशी छोटीशी आणि महत्त्वाची माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मंत्र आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यामुळे आपण तो मंत्र वाचू शकतात. श्री स्वामी समर्थ.